राज्य सरकारने या ठिकाणी जो काही आता याच्यावर नियतवे दिलेला आहे त्याचा एकत्रित अंदाज बांधला। आम्ही याच्यामध्ये साधारणपणे इन्शुरन्सचे पैसे जे आहेत ते 5,000 कोटीच पकडलेत, पण आमचा अंदाज आहे 7,500 ते 10,000 कोटी रुपये आम्हाला त्यातनं मिळतील। पण कन्झर्वेटिव्ह अंदाज आम्ही पकडलाय, कारण त्या संदर्भात अजून क्लेम जाणे आणि ती सगळी राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी व ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांना आता हेक्टरी 10,000 रुपये अतिवृष्टी अनुदान वाटप सुरू झालेले आहे। 10 जिल्ह्यांची नावे आता सरकारने जाहीर केलेलं आहे। सरसकट 1 एकराला 10,000 रुपये खात्यावर जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे। यामध्ये आता सरकारने यादी सुद्धा जाहीर केलेली आहे। त्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुमचेही नाव असू शकते, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर यादी चेक करा। राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे। अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानातून शेतकऱ्यांना तातडीने सावरता यावे यासाठी महाराष्ट्र सरकारने आता सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये कोणते 10 जिल्हे आहेत, या 10 जिल्ह्यांना आता पैसे वाटप केलेले आहेत ते आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता मी सांगणार आहे। त्यामुळे आपल्या व्हिडिओला सबस्क्राइब करा। या विशेष योजनेअंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 10,000 रुपये दराने अनुदान मंजूर करण्यात आले आहे। या अनुदानाची रक्कम पुढील 15 दिवसात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी ट्रान्सफरद्वारे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर बघा मित्रांनो, योजनेची ठळक वैशिष्ट्य आणि निधी वितरण करण्याचं स्वरूप। या अनुदानामुळे रब्बी हंगामातील पेरणीसाठी शेतकऱ्यांना आता मोठा आधार मिळणार आहे। तर बघा, अनुदानाचा दर हेक्टरी 10,000 रुपये इतके अनुदान सरकारने जाहीर केलेले आहे। क्षेत्र मर्यादा म्हणजे जास्तीत जास्त 3 हेक्टर क्षेत्राच्या नुकसानासाठी हे अनुदान लागू असणार आहे। निधी वितरण कोणते आहेत बघा, सरकारने या योजनेसाठी 1,765 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास सुरुवात केला आहे। जमा होण्याची वेळ पुढील 15 दिवसात। ही रक्कम टप्प्याटप्प्याने आधार लिंक असलेल्या आपल्या बँक खात्यात डीबीटी ट्रान्सफर द्वारे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची सरकारने अधिकृत घोषणा केलेली आहे। या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढील महत्त्वाचे निकष समजून घेणे आता अत्यंत महत्त्वाचे आहे। नंबर 1, अनुदानासाठी पात्र निकष। तर बघा, बाधित शेतकरी हे अनुदान फक्त अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठीच लागू होणार आहे। तर बघा, शासकीय यादीत नाव, शासनाने नुकसान निश्चित केलेले आणि यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे। मागील अनुदानाशी संबंधित ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी अतिवृष्टीच्या निकषानुसार अनुदान मिळाले आहे त्यांनाच रब्बी अनुदान म्हणून पुढे ही मदत वितरित केली जाणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, अनुदानाची वितरण प्रक्रिया। अनुदानाचे वितरण हे फार्मर आयडी आणि थेट लाभ हस्तांतरण डीबीटी प्रणालीद्वारे आता केली जाणार आहे। त्यामुळे पायरी 1 म्हणजे पहिला टप्पा बघा, पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार आहेत त्यांचे अनुदान कोणत्याही केवायसीच्या अटीशिवाय थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्याशी जमा केले जाणार आहे। दुसरी टप्पा बघा मित्रांनो, 2 टप्प्यामध्ये पैसे वितरण केले जाणार आहे। त्यामधला पहिला टप्पा झाला, तर आता दुसरा टप्पा बघा, ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झालेले नाहीत किंवा जे सामाजिक खातेदार आहेत त्यांचे पुढे केवायसी करून आणि सहमतीचे बंधपत्र सादर केल्यानंतरच पैसे वितरित केले जातील। तर बघा शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे आव्हान, यादीत नाव नसल्यास आता तुम्ही काय करणार बघा। जर आपले नुकसान झाले असूनही आपले नाव यादीत नसेल तर संबंधित तलाठी कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा। आवश्यक कागदपत्रे, पंचनामा आणि कागदपत्राच्या आधारे वेळेत पुरवठा करणे आवश्यक आहे। तर पीक विमा आणि अतिवृष्टी अनुदान यातील फरक म्हणजे तुम्हाला मित्रांनो शंका यातील सांगतो बघा। अनेक शेतकऱ्यांमध्ये
पीक विमा आणि अतिवृष्टी अनुदान या दोन मदतीबद्दल समजत नाही। हे दोन लाभ पूर्णपणे वेगवेगळे आहेत। तर बघा फरक, अतिवृष्टी अनुदान आणि पीक विमा योजना यामधील फरक बघा। तर अतिवृष्टीमध्ये राज्य सरकार म्हणजेच शासकीय मदत आणि पीक विमा योजना म्हणजे पीक कंपनीकडून तुम्हाला विमा मिळणार आहे। यामध्ये योजनेचे प्रकार बघा। निविष्ट अनुदान, तत्काळ दिलासा मदत ही अतिवृष्टी अनुदान मध्ये तत्काळ देते आणि पीक विमा योजनामध्ये नुकसान भरपाई, पीक रक्षण संरक्षण असे म्हणले जाते। अपात्रता अट, अतिवृष्टी नुकसानामध्ये पीक विमा भरला नसला तरी पात्र ठरू शकतात आणि पीक विमा मध्ये विमा भरणे अनिवार्य असते। वितरण वेळ, तर वितरण वेळ बघा मित्रांनो, अतिवृष्टी अनुदानामध्ये तातडीने मदत देण्यासाठी सरकार नेहमी झटपट करत असतं, तर पीक विमामध्ये प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांना अधिक कालावधी लागतो। त्यानंतर त्यांचा पीक विमा डीबीटी ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातो। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता सरकारने सरसकट शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान वाटप सुरू केलेले आहे। असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।